अनुसूचित जातीमधील उपेक्षित व वंचित मातंग व तत्सम समाजाला आर्थिक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व स्वावलंबी करणाऱ्या ध्येयाने कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्राम व लघु उद्योजकता या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अकोला येथे जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक नेते, व्यावसायिक, सुशिक्षित युवक आणि महिला यांच्या समवेत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बातमी अकोलामधून आपण पाहतोय। या बैठकीत आधुनिक काळातील प्रचलित व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून मातंग समाजासाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, कुटीर उद्योजकता व लघु उद्योजकता या क्षेत्रामध्ये कृतीशील आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। समाजाला देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी लवकरच एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्पही या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आला आहे। या महत्त्वाकांक्षी बैठकीचे प्रमुख मार्गदर्शन आणि ही संकल्पना मांडणारे राष्ट्रीय लघु शक्तीचे अध्यक्ष परिमलदादा कांबळे होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामदास तायडे हे होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयदेव इंगळे, सुभेदार रमेश खंदारे, बाळासाहेब तायडे, नानासाहेब सदनशू, मधुकरराव वानखडे, महादेव क्षीरसागर, सुनील कंडारे, गजानन साठे, ॲडव्होकेट आनंद तायडे, राहुल खंडारे आणि अमरावती इंगळे यांनी आपले अनुभव आणि सकारात्मक विचार व्यक्त केले। समाजाला अशा प्रकारच्या व्यावसायिक उपक्रमाची नितांत गरज असल्याचंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे। या बैठकीमध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। या बैठकीला श्रीमती यशोदाबाई गायकवाड, राजेश अवचार, नागेश वैराळे, आकाश दुर्देव, भूपेंद्र अंबोरे, किशोर वाघमारे, साहेबराव दिओले, किशोर खंडारे, अनिता वानखडे, आशिष कांबळे, रोशन स्वर्गीय, निलेश स्वर्गीय, अजय सरकटे, राजू पांढरे, राजीव तायडे, अनिल तायडे, विनोद दामोदर, बंडू गायकवाड, गजानन धुळदेव, संतोष चव्हाण, रामचंद्र नौकर, मनोहर तायडे इत्यादी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि उपस्थितांचं आभार प्रदर्शन बालकृष्ण गायकवाड यांनी केले आहे।